आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। हड़कों में हथियार से हमला करके नौजवान का कत्ल। ईंट खेड़ा में टोली ने नौजवान की मारपीट करके किया हलाक। कत्ल की 2 वारदातों से शहर में खौफ हिरास। सीनियर अम्बेडकरी रहनुमा साबिक वजीर मुमलिकत गंगाधर गाड़े चल बसे। 76 साल की उम्र में ली आखिरी सांस। अब खबरें तफसील से। IPL सरेआम जारी है। छोटे बच्चे इसका शिकार हो रहे हैं। पुलिस वाले सोए हुए हैं क्या? ऐसा सवाल कानून साज काउंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस में पेश किया है। सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत, पण तुम्ही एक मेसेज टाकलाय की सट्टेबाज, मटकेवाले, दणदणीत राजरोसपचे धंदे सुरू आहेत। या अचानक हा विषय निवडणुकीमध्ये आला कसा? हा एक महत्त्वाचा निवडणुकीचा विषय नाही, सध्या IPL चालू आहे। माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत। दिवसा ढवळ्या इथं बुकी जे म्हणतात, आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात। छोटे छोटे मुलंसुद्धा जुगार खेळतात। मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं। पोलीस झोपलेले आहे का हा माझा प्रश्न आहे। नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या। अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या IPLचं जे बेटिंग चालू आहे ना, पोलिसांना सगळं माहिती आहे बेटिंग। आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले, पत्रसुद्धा आलेले आहेत मला। आणि म्हणून याला मी राजरोसपणे याला लायसन्स दिलं का राज्य सरकारने, कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला, पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे। कारण एक पिढी या बेटिंगमुळे बर्बाद होते। तुम्ही 1,00,000-2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ED CBI इन्कम टॅक्स लावता। एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो, तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे। पोलिसांनी इन्क्वायरी करा, 100% नाव देतो। पार नवी मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथले नाव देतो। सरकारने कारवाई करावी। दिवसाढवळ्या चालू आहे, एक तरुण पिढी बर्बाद होते। IPLच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे। म्हणून मला तो विषय वाटला, म्हणून तो मी मांडलेला आहे। आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत। गृहमंत्र्यांना काही भेटून सांगणार आहेत का? भेटेल ना, मी त्यांना नाही, मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी या संदर्भात राज्य सरकारला। भेट आता गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला, ठिकाणावर असले तर भेटेल, ते ठिकाणावर नाहीत म्हणून हे सगळं चालू आहे असं म्हणणं। पोलीस अवैधपणे सरकारचा कानाडोळा याला। पोलिसांना माहिती आहे, पोलिसांनी ठरवलं तर 1 तासात या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते, तुम्हाला दाव्यासहित सांगतो मी। पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे। पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो? राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर। IPL सरेआम जारी है। हिज़्ब मुखालिफ पार्टी के रहनुमा अंबादास दानवे के इस बयान पर शिंदे सेना के तर्जुमान संजय शिरसाट ने भी रद्द-ए-अमल जाहिर किया है। नाही, त्याच्यावर काय म्हणणं विचारत्या यांनी खरं तर ते IPL वगैरे जे काही कोण सट्टेबाजारवाले जे असतील ना, ही मध्यस्थी करावी। मातोश्रीवर आता पण का नाही आले याचा जाब त्यांना विचारला पाहिजे। सट्टेमध्ये त्यांनीच कमवायचं आणि आम्हाला द्यायचं नाही, हे बरोबर नाही आहे। हे पटणारं नाही महाराष्ट्राला। महानगरपालिकेमध्ये आम्ही घेत नव्हतो का? घेत होतो। सरकारमध्ये घेत नव्हतो का? घेत होतो। मग हे IPL वाले काय इतके मोठे झालेत का? किंवा ते सट्टेबाजार इतके मोठे झालेत का? पुढाकार घ्यायला पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी। त्यांना मातोश्रीला बोलवलंच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे। लोक बर्बाद झाले तर काय फरक पडतो? पर्सेंटेज देत नाही। आम्ही नाही गेलो का अदानीच्या घरात त्या ऑफिसवर मोर्चा घेऊन नाही गेलो का? किती आंदोलन पेटलेले आता महाराष्ट्रात त्या अदानीच्या विरोधात। हे काम केलं पाहिजे। असे कामं महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यांच्याकडून। म्हणून अशा कामासाठी तुमची खास नेमणूक केलेली आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क साधा। शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, मला शंड नको गुंड हवेत।
म्हणजे एखाद्या घरामध्ये जर 6 जर असले आणि ते टाळ्या वाजवणार असले तर ते काही कामाचे नाही. म्हणजे सर्व गाव मामाचं एक नाही कामाचं, अशा पद्धतीने मला हिजड्याची फौज बनवायची नाही तर मला गुंडाची फौज हवी. आणि म्हणून आमच्या शिवसैनिकामध्ये मनगटामध्ये जोर आहे. तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं काम ते करत नाहीत, हे तुम्हाला सगळ्या घटनातून दिसून येईल. म्हणून तुम्ही त्यांना गुंड म्हणत असाल तर त्याचा आम्हाला गर्व आहे. परंतु तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतायत, याचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो तुम्हाला लखलाभ. तुम सुनते रहो उसे नमाज पढ़ाने वाले तुम कौन, ऐसा सवाल उठाते हुए खैरे की पहली तकरीर देखे तो हरा सांप कहने वाले खैरे वालिया से वाल्मीकि हो गए हैं. इन ख्यालात का इजहार संजय शिरसाट ने किया है. मुझे नमाज को जाता हूँ तो मैं भी मस्जिद में ढूंढता हूँ कि कहाँ खैरे आए हैं क्या. बरोबर आहे ना, इम्तियाज जलीलने काय बोलले ते खरं आहे. आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे. खैरेचं आणि त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जग जाहीर होत चाललेलं आहे. म्हणून खैरेंना सुद्धा नमाजीला घेऊन गेलं तर काही गैर नाही आहे. एखाद्या धर्माबद्दलचं असलेलं त्याचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतं. सुनता विशिष्ट एका वयातच होते, आता सुनता कशी होईल? नाही, आता जग पुढे गेलेलं आहे, कधीही सुनता करता येते, असं काही विशेष वय राहिलेलं नाही. मुस्लिमांनी नमाज पढायची असते तर त्यांनी मंदिरात जाऊन घंटा वाजायचा असतो, असा प्रश्न देखील तुम्हालाच विचारलाय अंबाजदानी. कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्यांना अक्कली शिकवू नका, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका, त्याचा धर्म त्याला कळतो. आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हेच कदाचित बाळासाहेबाला अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात. हिरवे साप पासून ते चंद्रकांत खैरे आता थेट सुनतापर्यंत गेलेले, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय सांगाल? त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला, हिरवे साप, हिरवे असे, हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्याकोळीपासून वाल्मिकीपर्यंत जायचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचं परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे. वाल्याची वाल्मिकी झाला का वाल्मिकी तुम्ही वाल्याकडे आला? आता हे कुठं जातं हे त्यांनाच माहीत नाही ना. भरकटलेल्या या उभाठ्या गटाची हीच अवस्था झालेली आहे. कोणी त्यांना चांगलं बोललं तर त्यांना वाईट वाटतं, कोणी वाईट बोललं तर त्यांना त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं येतं. आणि याच प्रेमाच्या मुळे आता त्यांचं सगळीकडं प्रेम भंग होत चाललेलं आहे. आणि मला वाटतं काल एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली, शरद पवार त्यांना बाहेर बसा म्हणतायत उद्धव साहेबांना. व्हायरल झालेली व्हिडिओ मी पाहिली, मला माहीत नाही ती खरी खोटी, परंतु असं म्हणतायत. उद्या या 4 जून नंतर यांची अवस्था काय होईल हे देवाला माहिती आणि अल्लाहला माहिती. हड़को नौजवान कॉलोनी इलाके में एक नौजवान को तेजधार हथियार से वार करके हलाक कर दिया गया. पुलिस ने इसकी शनाख्त कर ली है. दूसरी एक वारदात में ईंट खेड़ा में जुमा की शब एक टोली ने एक नौजवान को जोधकूब करके हलाक कर दिया. पुलिस मजीद जांच कर रही है. हड़को नौजीवन कॉलोनी इलाके में एक नौजवान को तेजधार हथियार से वार करते हुए हलाक कर दिया गया. ये वारदात शनिचर को सुबह 5:30 बजे के करीब जलगांव रोड पर प्रमोद जी महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स से करीब जॉगिंग ट्रैक पर पेश आया. खून में लथपथ शख्स को देखकर शहरियों ने सिडको पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की. इसके बाद पुलिस डिप्टी कमिश्नर नवनीत कावत, असिस्टेंट पुलिस कमिश्नर सिडको पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर अतुल येरमे वफ्द के साथ मौके वारदात पहुंच गए. दोपहर को मैयत की शनाख्त हुई. ताहम दूसरी वारदात में ईंट खेड़ा में जुमे को निफ शब एक टोली ने एक नौजवान की बेदम मारपीट करते हुए जाए हादसे पर हलाक कर दिया. सातारा पुलिस मौके वारदात पर पहुंच गई. पुलिस मजीद तहकीकात कर रही हैं. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने.
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। अम्बेडकरी इनकलाब के रहनुमा, नाम में तब्दीली के क़ायद, साबिक़ मुमलिकती वजीर बराए ट्रांसपोर्ट, नीस पैंथर रिपब्लिकन पार्टी के सदर गंगाधर गाड़े सनीचर को सुबह चल बसे। वो 76 वर्ष के थे। एशियन अस्पताल में उन्होंने आखिरी सांस ली। अम्बेडकरी इनकलाब के मशहूर रहनुमा, पैंथर्स रिपब्लिकन पार्टी के कौमी सदर, साबिक़ मुमलिकती वजीर गंगाधर सुखदेव गाड़े सनीचर को सुबह 4:30 बजे चल बसे। इनका जसद खाकी इतवार बतारीख 5 मई को दोपहर 12 बजे से 4 बजे तक नाक्सिन कॉलेज के अहाते में आखिरी दीदार के लिए रखा जाएगा। इसके बाद तालीमी इदारे के अहाते में आखिरी रसूमात अदा की जाएगी। कल इतवार को 4 बजे से पहर तालीमी इदारे के अहाते में आखिरी रसूमात अदा की जाएगी। इसकी इत्तला उनके अहले ख़ानदान ने दी। खेत में टीन के शेड में बल्ब की रोशनी में जुआ अड्डा चलाया जा रहा था। पुलिस ने इसका पर्दाफाश करते हुए 7 मुजरिमीन को हिरासत में लिया और 6,28,440 रुपयों का माल जब्त कर लिया। पुलिस सुपरिटेंडेंट के खास वफ्द ने यह कार्रवाई की। पुलिस सुपरिटेंडेंट के खास वफ्द ने एक खेत में टीन के शेड का घेराव करके छापा मारा। चंद अफराद पत्तों से तिर्री और झन्ना मन्ना जुआ खेल रहे थे। पुलिस को देखकर जुआरियों में अफरा तफरी फैल गई। चंद जुआरी अंधेरे में फरार होने की कोशिश कर रहे थे। ताहम पुलिस ने पीछा करके 7 अफराद को हिरासत में ले लिया और कार्रवाई करते हुए नकद 88,440 रुपये, 9 टू व्हीलर, 4 मोबाइल, ताश के पत्ते, इस तरह जुमला 6,28,440 रुपयों का माल जब्त कर लिया। मुजरिमीन के खिलाफ पुलिस स्टेशन चिकलथाना में जुर्म दाखिल किया गया। मजीद जांच पुलिस स्टेशन पर्दापुर कर रहा है। धूत अस्पताल में ट्रांसकैथर आर्टिक वॉल इम्प्लांटेशन के जरिए से कामयाब इलाज करने का दावा किया गया है। इस इलाज में सीनियर शहरियों को दिलासा हासिल होगा। इसके तला माहिर क़ल्ब डॉक्टर विलास मगरेकर ने सहाफती कॉन्फरन्स में दी। तुम्हाला माहिती आहे, हृदयाला 4 झडपं असतात आणि या 4 झडपांमधून एका डायरेक्शनला, एका बाजूला रक्तपुरवठा चालू असतो। हृदयाचे जे सगळ्यात मोठं चेंबर आहे, जे लेफ्ट वेंट्रिकल आम्ही बनतो, त्यापासून महाधमनी ज्याला एओर्टा, यामध्ये एका डायरेक्शनला लेफ्ट वेंट्रिकल जेव्हा पंप करतं तेव्हा त्या पंप केल्यानंतर रक्तपुरवठा शरीराला पूर्ण जातो। हा जो जातो हा एओर्टिक वॉल मधून जातो। ही वॉल जी वयोमानानुसार हळूहळू छोटी व्हायला लागते, त्यावर कॅल्शियम यायला लागतं। 50-60 नंतर ही वार्धक्याची प्रोसिजर हळूहळू व्हायला लागते। 70 नंतर काही रुग्णांना याचे लक्षणं जाणवायला लागतात। ही जी एओर्टिक वाल्व आहे, ही जेव्हा फार छोटी होते तेव्हा रुग्णांना छातीत दुखणं, धडधड होणं, दम लागणं, चक्कर येऊन पडणं अशा प्रकारची लक्षणं येतात। आणि ही जेव्हा लक्षणं यायला लागतात तेव्हा पेशंट, जेव्हा रुग्ण आमच्याकडे तपासणीसाठी येतो तेव्हा लक्षात येतं की ही वाल्व खूप छोटी झालेली आहे। 2 प्रकारची उपचार प्रणाली त्याला असते। ओपन हार्ट सर्जरी, ओपन करणं, चिरफाड, ॲनेस्थेशिया, ट्रान्सफ्युजन्स, 10 दिवसाचा 8 दिवसाचा हॉस्पिटल स्टे आणि ती वॉल बदलणं। जे रुग्ण यासाठी फिट आहेत त्यांना ही ट्रीटमेंट आहेच आहे, ओपन हार्ट सर्जरी। काही रुग्ण ज्यांचं की आधी बायपास झालेलं आहे, ऑलरेडी इथे ओपन हार्ट सर्जरीचा स्कार आहे। काही रुग्ण जे खूप वयस्क आहेत, 75, 80, 85 असे रुग्ण की जे हे ओपन हार्ट सर्जरी सहन करू शकत नाही, किंवा काही रुग्ण जे ओपन हार्ट सर्जरी त्यांच्या इतर आजारामुळे सहन करू शकत नाही, जसं की त्यांना पूर्वी पॅरालिसिस होऊन गेलेला आहे, त्यांना काही सिव्हिअर अनकंट्रोल डायबिटीस आहे, मल्टिपल ॲलर्जी आहे, हार्टचं पंपिंग खूप कमी आहे, अशा प्रकारच्या रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी जेव्हा नसते तेव्हा याला काही पूर्वी उपचार प्रणाली नव्हती। आता याला एक उपचार प्रणाली आली की जसं आपण एंजिओप्लास्टी करून जांघेमार्फत किंवा हातामार्फत जसं स्टेंट करतो तशाच पद्धतीने जांघेमार्फत ही एओर्टिक वॉल ही त्या ठिकाणी बसवली जाते आणि त्याला तिथे विस्फारित करून त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित केलं जातं।
याला ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतो. टावर किंवा टावी अशा नावाची ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर रुग्णांसाठी, वार्धक्यात असलेले एजेड सिनियर सिटीजन्स अशा रुग्णांसाठी वॉलचा आजार असताना, गंभीर आजार असताना एक वरदान ठरली. अशा प्रकारच्या 80च्या वरच्या वयाच्या आम्ही यशस्वी पद्धतीने ट्रान्स एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट केल्या. एका पेशंटचं वय 82 होतं, एका पेशंटचं वय 85 होतं. दोन्ही वॉल यशस्वी झाल्या आणि दोन्ही प्रोसिजर होऊन आता 2 महिने संपलेले आहेत. पेशंट्स अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचे इको आणि पुढचे सगळ्या तपासण्या फॉलोअपमध्ये एकदम चांगल्या आल्या. सांगण्याचं तात्पर्य असं की एक्स्ट्रीम एजेड पेशंट्स किंवा ज्यांना वॉल रिप्लेसमेंटसाठी, जे सर्जिकल वॉल रिप्लेसमेंटसाठी फिट नाही आहेत, अशांसाठी ही ट्रान्स कॅथेटर वॉल रिप्लेसमेंट ही टेक्नॉलॉजी बगर ऑपरेशन, बगर चिरफाड, बगर ॲनेस्थेशिया करण्यासारखी एक प्रोसिजर आहे आणि ही आता औरंगाबाद सारख्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि याचा रुग्ण आवश्यकतेनुसार फायदा घेऊ शकतात. मोहब्बत, सियासत, एक्शन और सुरीली म्यूसिकी का मजा अप्सरा इस फिल्म में शायकीन को हासिल होगा. ये फिल्म 10 मई को तमाम रियासत महाराष्ट्र में रिलीज हो रही है. फिल्म के चमू ने शहर में मजीद मालूमात दी. हे खूप सडनली झालं माझ्यासोबत की मुख्य भूमिका मला मिळाली. मी खूप ग्रेटफुल आहे त्यासाठी की मला हा रोल करता आला, हे पात्र मला साकारता आलं. याआधी मी कधीच असं साकारलं नव्हतं. ह्या मूवीमध्ये मला खूप काही करायला मिळालं, जसं की रोमॅन्स, डान्स, थोडंसं ॲक्शन पण आहे, तेही मला करायला मिळालं आहे. सो खूप एक्साइटमेंट तर होतीच, पण प्रेशरही होतं आणि खूप छान वाटलं मला काम करताना. सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आहे, माझे को ॲक्टर्स, आणि हे सगळे खूप सुंदर आहेत ॲज अ को ॲक्टर म्हणून. सरांबद्दल मी बोललेच, सरांचा सपोर्ट तर होताच आम्हाला. वर्कशॉप झाले बऱ्यापैकी. खूप सुंदर असा माझा एक्सपिरियन्स हा, जो की मी कधीच विसरू शकत नाही. गाणी एवढी सुंदर आहेत ना, ज्यात मला परफॉर्म करायला मिळालं आणि मी म्हणू शकते इथून पुढे की हे गाणं माझं आहे आणि हे मंगेश कांगणे सरांनी लिहिलं आहे, लिरिक्स त्यांनी लिहिले आहेत आणि त्यांनी कंपोज केलं आहे ते. सो थोडं प्राऊड फील पण होतं आणि थोडी भीती पण आहे की लोक कशा प्रकारे एक्सेप्ट करतील किंवा त्यांचं काय असेल यामागे. करणार सगळं महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर उचलून धरणार. 10 मेला अप्सरा हा आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आवाहन असं करीन की आमच्या प्रोड्युसर सरांनी महाराष्ट्राच्या मातीत सोनं पेरलं आहे आणि त्या सोन्याची झाडं व्हावीत मोठमोठाली आणि त्याच्यातून आणखीन सिनेमे बाहेर यावेत आणि चांगले सिनेमे बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील अप्सरासारखेच. कारण अप्सरा हा वेगळा यासाठी आहे की खूप खरा तुमचा आमचा सिनेमा आहे. प्रत्येक सीनमध्ये तुम्ही रिलेट कराल की अरे हे असं काहीसं माझ्या किंवा माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलं होतं, तसं तुम्हाला पाहायला मिळेल. यू नेम इट ते सिनेमात आहे. उत्तम गाणी आहेत, फाईट सिक्वेन्सेस आहेत, विनोद आहे जो सध्या आपल्याला फार गरजेचा आहे राजकारणापासून दूर येण्यासाठीचा. पण राजकारण पण आहे, समाजकारण पण आहे, इमोशन्स आहेत, खूप सारे इमोशन्स आहेत जे तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यासोबत रिलेट होत राहतील. अरे हे असं. सो हे सगळी ही मेजवानी बघायची असेल तर 10 तारखेला नक्की अप्सरा. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. हड़कों में हथियार से हमला करके नौजवान का कत्ल. ईंट खेड़ा में टोली ने नौजवान की मारपीट करके किया हलाक. कत्ल की 2 वारदातों से शहर में खौफ हिरास. सीनियर अम्बेडकरी रहनुमा साबिक वजीर मुमलिकत गंगाधर गाड़े चल बसे. 76 साल की उम्र में ली आखिरी सांस. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.